बाय बोला. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आता आलो आहे चिंचपोकळी चिंतामणीच्या पाद्यपूजनला. गेल्या टायमीला बोलल्याप्रमाणे रोहित पण आला आहे आपल्यासोबत आणि अजून एक मित्र ॲड झाला आहे. आज आम्हाला स्टेशनलाच भेटला आहे. सो त्याला पण जायचं होतं तिकडेच, मग आम्ही एकत्रच जातो आहे. तर लास्ट ब्लॉगला तुम्ही त्या एक नंबर सपोर्ट दिला आहे, रीलला तर बाईक चुंबा सपोर्ट दिला आहे. 500 लाईक माझे पहिल्यांदा गेले आहेत शॉर्ट्सला. तर आता डायरेक्ट पण आधी आम्ही पाद्यपूजनला जाणार नाही, आधी राजाला जाणार आहे. तिकडे काय अपडेट तुम्हाला देऊ राजाची, त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तर सोबत राहा आणि पुढे या ब्लॉगला पण जास्त सपोर्ट करा. भारी रीलला पण मस्त तुम्ही सपोर्ट दिला, लिंक पण देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. चला मग आता पुढेच भेटूया. सो आता आलो आहे आम्ही गणेश गल्लीच्या इकडे. अजून तर काय बनायला बाहेरचं डेकोरेशन वगैरे चालू झालं नाही, की आतमध्ये जाऊन पण काय मतलब नाही. कारण की आता 29ला मी येणार आहे, तेव्हा तुम्ही बघा काय त्यांचं डेकोरेशन वगैरे असेल, थीम काय असेल त्यांची, ते तेव्हा तुम्हाला समजेल. तर आता तर फक्त आपण पाद्यपूजनच कवर करतो आहे, पण त्याच्या आधी आपण राजाच्याकडे नक्की जाणार आहे. कारण की राजावाला मित्र आला ना आपला रोहित, त्यांचा टी शर्ट पण बघा. टी शर्टमध्ये पण काहीतरी खास आहे त्याच्यात, ते लिहिलं आहे रोहित असा फिर. समोर पण काहीतरी लिहिलं आहे लालबागचा राजा कोणाची. तर असे टी शर्ट तुम्हाला इन्स्टालाच भेटतील, त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता, भेटेल त्याच्यावरती. तर आता आपण आधी राजाच्या इकडे जाऊया, बघूया तिकडचं अपडेट वगैरे घेऊया काय चालू आहे. माझा आवाज येतो का तुम्हाला मला माहिती नाही, कारण की रोडचा आवाज खूप जास्त येतो आहे. तर माईक माहीत बहुतेक चांगलाच येत असेल. तर बघूया डायरेक्ट राजाच्याकडे जाऊया, तुम्हाला अपडेट देतो राजाची कुठपर्यंत मंडपचं पोचलं आहे. सो आज अजून एक आगमन आहे, चिंतामणीचं पण आगमन आणि परेलचं पण आगमन आहे. सो आता आपण तेजूगाईच्या इकडे, तर चालू आहे तेजूगाईचं. अजून काय मला सो एवढ्यात तर त्यांचं चालू नाही झालं वाटतं, कारण की 6चा टाईम होता. तर आधी परेलच्या राजाचं चालू होईल, त्याच्यानंतर 5ला चिंतामणीला चालू. बघूया आपल्याला जायला जमलं तर आपण जाऊ, नक्की नाही सांगत पण जाऊ, ट्राय करूया. बाकी आज आता पोचलो आहे राजाची इकडे, तसं तुम्ही बघू शकता काम चालू आहे. काम एवढंच चालू झालं आहे, बाकी पुढे आपण बघूया. सो आता आपण राजाच्या गल्लीत आलो आहे. बाहेर तुम्ही बघितलं असेल अजून काम चालू आहे, जाताना पण तुम्हाला दाखवतो. आणि इथे पण ऑलमोस्ट चालूच आहे, व्हायला झालं म्हणजे तुम्ही बघितलं असेल दरवर्षीप्रमाणे. तिकडे आता बहुतेक झालेलं आहे, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला किती झालेलं. सो आता पोचलो आहे, बाकी तुम्ही बघू शकता, दिसतं आहे की नाही आय डोंट नो. बघू शकता तुम्ही काम चालू आहे, फुल जोरात काम चालू आहे. यावर्षी जरा काहीतरी ग्रँड आहे असं दिसतं मला. आता पुढे जाऊन सो आता राजाची तुम्ही तर बघितलं असेल कुठपर्यंत झालं आहे. अजून एवढं रेडी झालं नाही, तुम्हाला काय दाखवण्यासारखं आहे ना. जी लोक तिकडे दाखवायला देत पण नाहीत सिक्युरिटीवाले. तर आपण कुठच्या तरी आगमनला येऊच तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तर ऑलमोस्ट गेट रेडी झालंच असेल, तुम्हाला समजेलच. तर आता आम्ही डायरेक्ट जातो आहे चिंचपोकळीला. आणि या टायमिंगला काहीतरी मोठं आहे वाटतं, तर नाही खूप मोठं आहे या टायमिंगला, कारण की जो गेट होता तो खूप एक्स्ट्रीमवाला मोठा होता. सो बघूया आता चिंचपोकळीवाले काय करत आहेत. सो मग आता तिकडेच जाऊया, इकडे तिकडनं इकडे. सो आता पोचलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे. तर पुढे जी लाईटिंग दिसते आहे मला, ती तुम्हाला मी पुढे गेल्यावरतीच दाखवेल. माझ्यावर मारते तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला पुढे जाऊनच दाखवतो काय या टायमिंगला त्याने दिलं आहे. खतरनाकवाला दिसतं आहे. रोहित काय बोलशील या टायमिंगच्या? पोरं ऐकणार नाही बाई या टायमिंगला सगळं हार्ड आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. पूजन जायच्या आधी भूक लागली, पेट पूजा करतो. माझा तो उपवास आहे. रोहितचं काय दर टायमिंग चालू असतं, खायचं आधी खायचं.
पुष्प कलार्पण संस्था यांच्या वतीनं भरतनाट्यम या नृत्याविष्कारातून आपल्या सर्वांचे डोळे दिपतात. आपण एका वेगळ्याच आविर्भावामध्ये हरवून जातो. त्या गेल्या वर्षीपासून आपल्या लाडक्या चिंतामणीचा जे मूर्तिकार आहेत ते मुंबईतील महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे हे आज इथे आपल्या लाडक्या चिंचमुखीच्या चिंतामणीच्या 107व्या पाठपूजन सोहळ्याला इथे उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचं चिंचमुखी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं या चिंतामणी नगरीमध्ये आम्ही हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. चिंतामणी कसा असेल आणि याचंच उत्तर आपल्याला सर्वांच्या तर्फे ऐकायचं आहे ते म्हणजे मूर्तिकार श्री सिद्धेश दिघोळे यांच्याकडनं. तर मी सिद्धेश दिघोळे यांना विनंती करतो की या वर्षीचा चिंतामणी कसा असेल हे आम्हाला नक्की सर्वांना सांगा. नमस्कार. यंदाचा आपला चिंतामणी हा तसा तुम्हाला सगळ्यांनाच यंदाच्या वर्षीचा विषय देखील माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून जितका सिंपल आणि एक साजरा आणि असा गोड जितका दरवर्षीप्रमाणे बनवता येईल तितकाच माझा यंदाही प्रयत्न असेल. तर सर्वांना जय गणेश, जय चिंतामणी. चिंतामणीचं पाठपूजन एकदम मस्त झालं आहे. मला तर खूप आवडलं कारण की या टायमिंगचा थीम पण भारी आहे. तिरुपती बालाजीवाला आहे. तर मूर्ती बघायला तर अजून मस्त वाटेल. जेव्हा मूर्तीचं आगमन असेल तेव्हा आपण जाऊ. त्याच्या आधी काय रिव्हील नाही करायचं ना. आपण तिकडे वर्कशॉपला जायचं आहे ना. मी जात आहे. तर आता तुला कसं वाटलं रोहित? यावर्षी हे आहे आपलं तिरुपती बालाजीचं थीम आहे. तर तुला कसं वाटलं? हे भारी आहे. यावर्षी पण मस्त असेल. यावर्षी थीमच जरा भारी आहे. आणि गेल्या वर्षीच्या एक्सपिरियन्स नंतर जे छावा होता त्याचं हे होतं जसं बनवलं होतं तर त्या हिशोबाने तर यावर्षी जरा जास्त की अजून मस्त बनवतील. तर बाकी आता डोळ्यात पाणी, अंगावर काटा. चिंतामणी यावर्षी पण नक्की आहे, कन्फर्म आहे. तर आता आपण चाललो आहे पयलच्या राजाची तिकडे पण हे चालू झालं आहे, पाद्यपूजन चालू झालं आहे. सो तिकडेच आता जाऊया. बघूया. अजून नक्की नव्हतं कारण की इकडे टायमिंगला होत नाही. लास्ट टाईम पण खूप टाईम झालेला. यावर्षी बघूया. या टाईमला टायमिंगला सगळं झालं आहे. दर्शन वगैरे मस्त झालं. तर आता डायरेक्ट आपण जाऊया पयलच्या राजाला.
तर आता परेलच्या राजाला जाता जाता आमचं तेजुकाईच्या इकडे पण दर्शन झालं पाद्यपूजनचं. तर ऑलमोस्ट लालबाग परेलच्या तर तिन्ही पाद्यपूजनचं दर्शन आमचं ऑलमोस्ट होतं झालं आहे. आता आम्ही जातो आहे परेलच्या राजाला. तर पाऊस आलेला तर आता कमी झाला आहे म्हणून मी कॅमेरा काढला आणि शूट करतो आहे की पावसात म्हणजे डेंजर आहे. तर आता आपण जाऊया तिकडेच परेलच्या राजाला. कुठपर्यंत झालं आहे त्यांचं स्टार्ट बघूया. त्यांचा टायमिंग 4चा होता बहुतेक, सो ऑलमोस्ट झालं असेल स्टार्ट. तर आता एक तिकडेच जाऊया. त्याच्यानंतर मग आपण घरी निघू. उद्या सकाळी परत यायचंच आहे. आगमन आहे पहिलं वर्कशॉपमधून, पहिलं आगमन. सो लेट्स गो. नाश्याला गेलो. करता हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाची सुंदर सिंधुराची घंटी दके मा मुक्ता फळाची जय देवराची गौरी कुंडा वंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भाती वाळू कर्पूर गौरा जय देव देवी दत्त सागर नंदन घालून घे महाराज समर्था. अशीच आपली वेडी वाकडी सेवा चाकरी करून घे महाराज समर्था. त्यांच्यातून काय चुकी अपराध घडला असता तर पायाखाली घालून घे महाराज समर्था. उत्सव आनंद सुखा समाधानी पार पडून दे महाराज समर्था. आणि गणेश भक्तांच्या मनातील मनोकामना इच्छा आकांक्षा सिद्ध पूर्ण कर महाराज समर्था. अशीच आपली वेडी वाकडी सेवा चाकरी करून घेऊन कल्याण कर महाराज समर्था. गणपती बाप्पा मूर्ती राजाचा विजय ईशान कुळाची राजाची. बोला गणपती बाप्पा, बोला परच्या राजाचा. अरे ईशान कोणाची.
तो आता झालंय पूर्ण सगळीकडे दर्शन घेऊन, परेलच्या राजाच्या इकडे पण दर्शन घेऊन झालंय. तर आता आम्ही निघतोय घरी जायला. तर खूप मस्त असेल परेलच्या राजाचं पण, वाद्यपूजन पण मस्त झालं आणि गणपती तर एकदम भारी असेल, ते तुम्हाला आगमनच्या दिवशी समजेलच. तर आता आम्ही निघतोय, हे आता चालू होत होतं ह्या रोहित. तर आता आम्ही तर थांबत नाही याच्यासाठी. तर आता आम्ही तर निघतोय घरी. तर आता आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगला भेटू. बाय बाय.